कोल्हापूर महानगरपालिकेचं रणांगण सुरू झालेलं आहे. साधारणतः 2005मध्ये आरपीआय आठवले गटाचा या ठिकाणी नगरसेवक होता. आता त्यानंतर 2026मध्ये आरपीआय आठवले गट जनस्वराज्याबरोबर युती करून महापालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. आपल्यासोबत आज आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आहेत. नेमकी कशा पद्धतीने त्यांची रणनीती सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, नेमकं 2005 नंतर 2026ला आपण निवडणुकीला सामोरे जातो आहे आरपीआय आठवले गटाच्या माध्यमातून. नेमकं कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा सुरू आहे आणि कशा पद्धतीने आपण जिंकण्यासाठी रणनीती आखत आहात? कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा या प्रभाग क्रमांक 17मध्ये 2005ला गोरखमाने नावाचे एक नगरसेवक होते. त्यावेळी आम्ही कुणाच्याही युतीमध्ये नव्हतो किंवा कुणाच्या समर्थनामध्ये कुणाचंही आम्हाला समर्थन नव्हतं. तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर आम्ही गोरखमानेंना निवडून आणून रिपब्लिकन पक्षाचा एक नगरसेवक आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये दिला. त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून अशोक भंडारे नावाचे आमचे इथं उमेदवार होते. त्यानंतर दत्ता मिसाळ हा आमचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष, तो एकवेळी या मतदारसंघामध्ये लढलेला आहे. आणि आत्ता 2026ला दत्ता मिसाळ आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, त्यांचीच मिसेस आत्ता या प्रभागामधून रिपब्लिकन पक्ष आणि जनस्वराज्य पार्टीच्या युतीच्या माध्यमातून त्या लढत आहेत. खरं तर हा विजय आम्हाला निश्चितपणे सोपा आणि सुकर वाटतो. त्याचं कारण असं आहे की या प्रभाग क्रमांक 17मध्ये साधारणतः राजेंद्रनगर, टेमलाईवाडी, विक्रमनगर या सगळ्या ह्याच्या भागामध्ये मागासवर्गीय समाज आणि गोरगरीब, दीनदलित, मराठा आणि साळीमाळी, कोळी, कुष्टी, ओबीसी या समाजाची प्रचंड मोठी संख्या आहे. आणि या समाजाचंच काम रिपब्लिकन पक्ष नेहमी सातत्यानं करत असतो. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्या अन्यायाला सारखा धावून जात असतो. आणि त्या धावून जाण्यामध्ये आमचे रिपब्लिकन पक्षाचे दत्ता मिसाळ कायम अग्रेसर असतात झोपडपट्टी भागामध्ये. आणि त्याची दखल घेऊन इथं निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आणि जनस्वराज्याचे बाकीचे उमेदवार निश्चितपणानं विजयी होतील अशी आम्ही इथं रणनीती आखलेली आहे. या रणनीतीमध्ये इथला म्हणजे राजेंद्रनगर आणि या झोपडपट्टी एरियातली जी दादागिरी आहे, ज्या अंमली पदार्थांची तस्करी आहे, जे दारूचे अड्डे आहेत, हे सगळेच्या सगळे नेस्तनाबूत करायसाठी आणि इथल्या राजेंद्रनगरमधल्या आणि आजूबाजूच्या लोकांना श्वासमुक्त म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी, त्यांना कोंदटलेल्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी, या सगळ्या दादागिरी आणि दडपशाहीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी हा आमचा उमेदवार निश्चितपणानं प्रयत्न करेल. आणि या सगळ्या गोष्टीची जाण आणि भान असलेला इथं मतदार बंधू आहे. आणि त्या मतदार बंधूला माहिती आहे की बाबांना खऱ्या अर्थानं आपल्या सुखादुखाला किंवा आपल्या अडीअडचणीला कोण धावून येणार, कोण आपल्याला सहकार्य करणार याची भान आणि जाण इथल्या मतदार बांधवांना असल्यामुळं निश्चितपणानं मतदार बांधव रिपब्लिकन आणि जनस्वराज्य युतीच्या पाठीशी राहतील. आणि रिपब्लिकन पक्षाचा आणि जनस्वराज्याचे उमेदवार निश्चितपणाने या प्रभागामध्ये निवडून येतील. आम्ही घराघरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कामाचं, दत्ता मिसाळ यांच्या कामाचं, आम्ही आत्तापर्यंत केलेल्या म्हणजे सहकार्याचं सगळा लेखाजोखा आम्ही जनतेपर्यंत पोचवा लागलो आहे. जनतेला सुद्धा ते मान्य आहे. आणि विशेषतः जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष सत्तेत जावावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सत्तेत जाण्यासाठी आपल्याला संविधानाच्या मार्गानं जो मताचा अधिकार दिला, त्या मताचा अधिकार आपण आपल्या माणसाला वापरावा, रिपब्लिकन पक्षाला वापरावा, ही मानसिकता इथल्या लोकांच्या मनामध्ये झाल्यामुळं निश्चितपणानं आमचे जनस्वराज्याचे आणि रिपब्लिकन पक्षाचे साधारणतः वैशाली दत्ता मिसाळ यांचं चिन्ह आहे नारळ, आमच्या ज्योती भोपळे यांचं चिन्ह आहे नारळाची बाग, आमचे रशीद बारगीर यांचं चिन्ह आहे नारळाची बाग, आणि आमचा रिपब्लिकन पक्षाचा योगेश आजाटे यांचं चिन्ह आहे कपाट. म्हणजे नारळाची बाग आणि कपाट
हे चारीच्या चारी उमेदवार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मताने निवडून येतील याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. या प्रभागामध्ये रामदासजी आठवले साहेबांची सभा साधारणतः 10 किंवा 11 तारखेला लावण्याचं नियोजन चालू आहे. विनय कोरे यांची पदयात्रा इथं डॉक्टर विनय कोरे यांची पदयात्रा इथं होणार आहे. म्हणजे अशा जसा जसा प्रचाराचा वेग वाढेल तशी तशी लोकांच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण होईल, लोकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण होईल आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षाचे आणि जनस्वराज्याचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. यासाठी आम्ही जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन परफेक्ट नियोजन लागलेलं आहे आणि या परफेक्ट नियोजनाचा फायदा आणि आजपर्यंत आम्ही केलेल्या आंदोलनाचा, गोरगरिबांच्या सेवेचा निश्चितपणानं फायदा मिळेल आणि हे आमचे चारीच्या चारी उमेदवार अगदी अत्यंत चांगल्या मताच्या फरकानं निवडून येतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. आणि आमचा लोकांच्यावर, मतदात्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे. इथं धनशाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इथं धनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणार आहे. परंतु धनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर जरी झाला तरी इथं आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता आहे ती या धनाचा कोणत्याही प्रकारे स्वीकार करणार नाही. त्यांना निश्चितपणानं माहिती आहे की उद्याचं भविष्य जर का आपल्याला अत्यंत सुरक्षित ठेवायचं असेल तर रिपब्लिकन पक्षाच्या आणि जनस्वराज्याच्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळं इथं पैसेवाल्यांचं, धनदांडग्यांचं किंवा दादागिरीवाल्यांचं काहीही चालणार नाही. इथला मतदार सुज्ञ आहे, इथला मतदार निश्चितपणानं शहाणा आहे. तो मतदार खरं काय आणि खोटं काय याची पारख करून सत्याला निवडून देईल याची निश्चितपणानं आम्हाला गॅरंटी आहे. याबद्दल आम्ही विश्वास आहे आणि त्यामुळं आमचे चारीच्या चारी उमेदवार निश्चितपणानं या प्रभागातून प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येतील. मी मतदार बंधूंना एवढंच सांगतो की मतदार बंधूंनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती किंवा कुणी दडपशाही दाखवली तर तुम्ही निर्भयपणे आमच्याकडे या किंवा पोलीस स्टेशनला जावा. तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सहकार्य करू. कुणाच्याही दडपणाला न भीता मतदानाचा अधिकार योग्य माणसाला आणि रिपब्लिकन पक्ष आणि जनस्वराज्याच्या उमेदवारांना द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. निश्चितपणानं विजय आमचा आहे. तब्बल 21 वर्षानंतर पुन्हा RPI मोठ्या ताकदीनं महापालिका निवडणुकीला सामोरं जात आहे. 15 जानेवारीला RPI गट जो आहे तो नक्कीच या ठिकाणी विजय संपादन करणार असं उत्तम कांबळे यांनी BPNशी बोलताना सांगितलं. BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.